ठाकरेंच्या शिवसेनेचे नाराज नेते राजन साळवी यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सध्या चर्चा रंगू लागलेली आहे। साहेब तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही सांगाल ते धोरण, राजन साळवी यांची ही पोस्ट सध्या पाहायला मिळते। साहेब तुम्हीच आमचं चिन्ह आणि तुम्हीच आमचा पक्ष, साळवी यांच्या स्टेटसची चर्चा। काल नाराज राजन साळवी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच माझा पराभव झाल्याची तक्रार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली होती। दरम्यान नाराज राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सध्या समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत। राजन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर काल उद्धव ठाकरे यांची राजन साळवींनी भेट घेतलेली होती आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार का असं विचारल्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं होतं आणि आता सध्या त्यांची ही व्हॉट्सअप स्टेटस पोस्ट। नक्कीच गौरी, पाहिलं तर ठाकरे सेनेचे माजी आमदार राजन साळवी हे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी नाराजीचे सूर त्यांच्यामध्ये होते। याच पार्श्वभूमीवर काल त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। उद्धव ठाकरे यांची भेटी आणि तेही असंही म्हणाले की आगामी काळामध्ये आपण एक निष्ठावंत तर आहोत, पण त्यांनी जे स्पष्ट भूमिका आहे ती आपल्या मांडण्याचं टाळलं आणि यानंतरच कार्यकर्त्यांचे स्टेटस हे झळकू लागले। साहेब तुम्ही बांधाल, तुम्ही जे धोरण आखाल आणि त्या धोरणावरच आपण चालणार आहोत। साहेब तुम्हीच आमचे पक्ष आणि तुम्हीच आमचं असणार, तुमचं जे धोरण असेल तेच आमचं धोरण असणार आहे, अशा पद्धतीचे हे स्टेटस आहेत। म्हणजे या स्टेटसची अशी कुठेतरी कडी ही निर्माण होताना दिसते। एकंदरीतच पाहिलं तर राजन साळवी हे आता भाजपमध्ये जाणार अशी जवळपास कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे। त्यामुळे कोकणामध्ये खास करून लांजा राजापूरमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी आता चलबिचल झालेले आहे आणि या ठिकाणी त्यांच्यामध्ये आता प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे। गौरी, हो नक्कीच राजन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।